नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद खानोरे. मित्रांनो, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच गोष्ट सध्या चालली आहे. सर्व गोष्टी चांगल्या होतात आहे, पण मार्केट का पडतंय मित्रांनो? मार्केट का पडतंय? प्रत्येकाच्या मनामध्ये हीच गोष्ट सध्या होत आहे आणि मनामध्ये येत आहे आणि प्रत्येकाला तेच वाटत आहे की बाबा मार्केट का पडतंय? आपले शेअर जे घेतले ते का खाली 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 जात आहे? सर्व गोष्टी चांगल्या होत्या. सर्व गोष्टी चांगली कुठली झालेली मित्रांनो? सर्वात पहिले बजेट. बजेट मित्रांनो खूप चांगलं आलेलं होतं. आता 12 लाखापर्यंत जर तुम्ही पैसे कमवले, एका वर्षामध्ये 12 लाखापर्यंत जर तुम्ही पैसे कमवले, तर ते टॅक्स फ्री आहे मित्रांनो. त्याच्यावरती कुठलाही टॅक्स लागणार नाही. पहिले हीच लिमिट मित्रांनो 7 लाखापर्यंत होती. आज ती 12 लाखापर्यंत झालेली आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, इन्फ्लेशन जे आहे मित्रांनो, जी महागाई आहे ती थोडी थोडी कमी होते. हे गव्हर्नमेंट सांगतं आहे, म्हणजे मी नाही सांगत आहे, गव्हर्नमेंट सांगतं आहे की इन्फ्लेशन कमी होते, म्हणजे महागाई ही कमी होते. आणि त्यानंतर मित्रांनो, इंटरेस्ट रेट जो आहे तो कमी होत चाललेला आहे. इंटरेस्ट रेट पण हा कमी झालेला आहे. आत्ताच RBIची मित्रांनो पॉलिसी आलेली होती आणि इंटरेस्ट रेट जो आहे तो आपला कमी झालेला आहे. रेपो रेट हा कमी झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे मित्रांनो एक चांगलं आनंदाचं वातावरण आहे. तरी पण आपलं स्टॉक मार्केट जे आहे मित्रांनो, हे खाली 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 पडतंय मित्रांनो. त्याच्यावरती आज आपण विस्तृत जाणून घेणार आहेत की स्टॉक मार्केट नक्की का पडतंय. तर हा व्हिडिओ मित्रांनो स्टार्ट टू एंडपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प साहेब. ट्रम्प साहेब मित्रांनो 25% टॅरिफचं हे चाललेलं आहे सगळीकडे. गोष्ट तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. 25% टॅरिफ लावणारे लोकांच्या मनामध्ये भीती झालेली आहे मित्रांनो. जगामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की बाबा ट्रम्प साहेब आले आणि अचानक आपल्या वस्तूंवरती मित्रांनो 25% टॅरिफ लावलं तर आपण काय करायचं. म्हणजे जे निर्यात करतात, जे मित्रांनो एक्सपोर्ट करतात आपला माल जो आहे तो, ठीक आहे, तर त्याच्यावरती 25% टॅरिफ लावलं तर आपण काय करायचं. तर अमेरिकेतली लोक जी आहे मित्रांनो, ती कदाचित तो माल घेणार नाही. कारण 25% जर एक्स्ट्रा लावले त्याच्यावरती, टॅक्स लावला, तर मित्रांनो तो माल जो आहे तो महागामध्ये मिळेल. ठीक आहे, आज जर 100 रुपयाला माल भेटत असेल तर तो 125 रुपये होऊन जाईल. तर ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे मित्रांनो एक थोडंसं वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे. पण नक्कीच तीच गोष्ट आहे का की मार्केट पडायची? तीच गोष्ट आहे का? फक्त ट्रम्प साहेब आहे आणि ते टॅरिफ लावणार आहे मित्रांनो. ट्रेड वॉर जो सुरू आहे त्याच्यामुळेच मार्केट पडतं आहे का? तसं नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मार्केट पडत नाही आहे. मार्केट कशामुळे पडतं आहे मित्रांनो? लक्षात घ्या, एक गोष्ट पकडून चला. मार्केटला जर वर जायचं असेल, पुन्हा एकदा सांगतो, मार्केटला जर वर जायचं असेल तर किती पण बॅड न्यूज येऊन द्या, मार्केट वरवर जात राहणार. आणि मार्केटला जर खाली पडायचं असेल तर किती पण चांगल्या न्यूज येऊन द्या मित्रांनो, ते मार्केट हे खालीच पडत राहणार आहे. तर आपण विस्तृतपणे समजून घेऊया मित्रांनो की मार्केट खाली का पडतंय. तर मित्रांनो, हा आपण निफ्टीचा चार्ट बघतोय सध्या. आता इथं नीट बघा, मी काय बोलतोय ते नीट बघा. ही जी लाईन दिसते तुम्हाला खाली, चॉकलेटी टाईप लाईन दिसते मित्रांनो, हा मित्रांनो आहे 1000 दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज आहे. ठीक आहे, ही लाईन आहे. ही जी पिंक कलरची लाईन दिसते मित्रांनो, ही जी पिंक कलरची, हा 500 दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज त्याची लाईन आहे. ही ब्लॅक लाईन जी दिसते तुम्हाला, ही ब्लॅक लाईन, हा आहे 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज आहे. मित्रांनो, इथं नीट बघा, 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज इथं तर तुटलेला आहे. ठीक आहे, हा कधी तुटलेला होता? खाली तारीख बघा, 13/1/2025 ला. मित्रांनो, आता जो निफ्टीला सपोर्ट आहे मित्रांनो, इथं नीट बघा, असं भरपूर वेळा झालेलं आहे, खूप वेळा झालेलं आहे. आता नाही झालेलं आहे. इथं बघा, 2021 ला मार्केट मित्रांनो 18,000 पर्यंत निफ्टी गेली होती. आणि तिकडनं हे बघा असं करेक्शन जे चाललं होतं, भरपूर दिवस असं करेक्शन राहिलं. आणि 2022 ला एक वर्ष राहिलं मित्रांनो. इथं बघितलं तुम्ही, 21 पासून ते 22 पर्यंत हा 10वा महिना होता. आणि हा 6वा महिना, म्हणजे नाही म्हटलं तरी 9 ते 10 महिने हे करेक्शन राहिलं. आणि निफ्टीने मित्रांनो 500 दिवसांचा जो मुव्हिंग एव्हरेज आहे, 500 दिवसांचा, लक्षात घ्या, 500 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला टच केलं, थोडी खाली पण गेली आणि तिकडनं मार्केट पुन्हा वरती गेलं. हे बघा, इथून मार्केट वापस 15,000 निफ्टी आली होती. म्हणजे किती पॉईंट निफ्टी तुटली होती मित्रांनो? इथं बघा, 18,500 वरनं निफ्टी आली होती.
15,000. 3,000 पॉईंट निफ्टी तुटली होती त्यावेळेस. 18,000च्या जेव्हा निफ्टी होती तेव्हा 3,000 पॉईंट तुटली. आता जर 26 वरनं मित्रांनो किती आलंय मार्केट? 23,000 आलेलं आहे. ठीक आहे. अजून पकडून चला इकडे 1,000-2,000 पॉईंट जरी तुटलं तरी काही मोठी गोष्ट नाही राहणार. लक्षात घ्या मित्रांनो, हे तर काहीच नाही मार्केट. इथं कोरोनाच्या टायमामध्ये बघा निफ्टी डायरेक्ट 12,000 वरनं 7,500, पण ठीक आहे तो टाइमच तसा होता. ती न्यूज पण तशी होती. 2008 मध्ये पण मित्रांनो करेक्शन दिलं होतं मार्केटने. त्याच्या आधी 2016ला पण करेक्शन दिलं होतं. इथं मोदी सरकार आलं होतं 2014ला, मार्केट सुसाट वरती गेलं. 2015ला 8,700 निफ्टी होती. तिकडनं निफ्टी किती आली होती? 6,800 पर्यंत आलेली होती. हे बघा, 6,800 पर्यंत आली होती. एक वर्ष मित्रांनो मार्केट असंच राहिलं होतं. 500 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेजला पण तोडलं होतं. आणि मित्रांनो, हा जो आहे 1,000 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज, 1,000 दिवसांच्या मुव्हिंग ऍव्हरेजला निफ्टीने टच करून वापस मार्केट वरती गेलं. मित्रांनो, मार्केट आहे, मार्केटमध्ये खाली वरती होत राहतं. मी नेहमी सांगतो मित्रांनो, मार्केट शॉर्ट टर्म साठी खाली जातं, लॉंग टर्म मध्ये हे वरच जातं. शॉर्ट टर्म साठी खाली जातं, लॉंग टर्म मध्ये हे वरच जातं. इथं पण मित्रांनो एक वर्ष असंच मार्केट राहिलं होतं. 2015 ते 2016 पर्यंत एक वर्ष. हा महिना आहे मित्रांनो, फेब्रुवारी महिना टॉप दिला होता 2015ला. हा महिना आहे फेब्रुवारी महिना 2016ला, इथं बॉटम आउट झाला. आता मित्रांनो, इथं नीट बघा. आता 500 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज आहे मित्रांनो, ती आहे निफ्टीला सपोर्ट आहे तो 21,900. आणि 1,000 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज आहे तो आहे 19,000ला सपोर्ट आहे. मी नाही बोलत मित्रांनो एवढा मार्केट येईल, पण तुमच्यासाठी एक म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा काय गोष्टी होऊ शकतात, काय गोष्टी होऊ नाही शकत. तर मार्केट आहे मित्रांनो, आत्ताशी आपण एक वर्ष पकडून चला, हे कन्सोलिडेशन फेज मध्ये राहील. पकडून चला इथं 9व्या महिन्यामध्ये मार्केट जे आहे ते टॉप दिला होता. होऊ शकतं सप्टेंबर 2025 पर्यंत मार्केट असं राहू शकतं. त्याच्या आधी पण मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. पण जास्तीत जास्त तुम्ही बघितलं तर एक वर्ष बेरिश राहतं मित्रांनो मार्केट. तर 2025 सप्टेंबर पर्यंत असंच खाली वरती राहील. तिकडनं मार्केट पुन्हा वरती जाईल किंवा त्याच्या आधीपासून पण वरती जाईल. मित्रांनो, आज एवढे लोक मार्केटमध्ये नवीन आलेत, एवढे पॅनिक होतात, बाप रे बाप. एखादा शेअर 40% 50% तुटला ना, असं वाटतं की एकदमच घटायची गोष्ट आहे. मित्रांनो, आम्ही अशा स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट आम्ही पैसे लावले होते. हा बघा, इथं नीट बघा. हा स्टॉक आहे V2 रिटेल. नीट बघा. 2008ला मित्रांनो हा स्टॉक किती रुपये गेला होता माहितीये? हा बघा. ह्याचा हाय होता 1,015 रुपये. इथं नीट बघा, 1,015 रुपये हाय गेला होता. 1,000 वरनं हा स्टॉक आला होता 11 रुपये, 8 रुपये आला होता. कोण एवढं पेशन्स ठेवेल? विचार करा किती गुन्हा पडला होता स्टॉक. वापस 9 रुपये आला होता, 9 रुपयावरनं वापस गेला होता 500 रुपये. हे सगळं आम्ही झेललंय मित्रांनो, म्हणून आम्हाला काय वाटत नाही. मार्केट किती पण खाली पडून द्या, वर जाऊ द्या. 500 वरनं मित्रांनो हा स्टॉक वापस खाली आला होता 83 रुपये. आणि 83 रुपयावरनं वापस वरती गेला. हा बघा इथं 1,700 रुपये, 1,800 रुपये, 2,000 रुपये. दिसतंय? याला शेअर मार्केट म्हणतात. विचार करा. आता तर तसं तरी नाही झालेलं आहे. तेव्हाची सिच्युएशन किती डेंजर होती 2008ला. आता तरी तशी सिच्युएशन नाही बनली आहे. 2008 मध्ये बघा किती मार्केट खाली गेलं होतं. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जो होता तो 1/3 झाला होता. 6,200 वरून निफ्टी 2,500 आली होती, 2,250 आली होती. ती 1/3 झाली होती. आता तर तसंच पण नाही सिच्युएशन आहे. तर मार्केटमध्ये मित्रांनो पैसे कमवायला खूप पेशन्स लागतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे, पैसा कोणी पण शेअर मार्केटमध्ये आणू शकतं, पण पेशन्स नाही आणू शकत. तर पेशन्स तुम्हाला ठेवायला लागतात मित्रांनो. पेशन्स ठेवल्यानंतरच स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनतो, ही गोष्ट मी नेहमी सांगत असतो. आणि तुम्हाला धीर देण्यासाठी मित्रांनो आम्ही कशासाठी बसलेलो आहे? आम्ही आहोत ना. आम्ही तुम्हाला धीर देण्यासाठी
बसलेलो आहे तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हाला प्रॉपर नॉलेज देण्यासाठी, तुम्हाला एज्युकेशन देण्यासाठी, शेअर मार्केट अ आई पासून शिकवण्यासाठी, पैसे कसे ठेवायचे, कसे आपण पैशाला पैसा बनवायचा, या सर्व गोष्टीसाठी आम्ही स्वतः बसलेलो आहे मित्रांनो. कळत आहे? तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त थोडाफार पेशन्स तुम्हाला पण ठेवायचे. तर हे मार्केटमध्ये चालू राहतं मित्रांनो. आता बघा, मार्केट एवढ्या दिवसांपासून जर तुम्ही बघितलं, वर खाली वर खाली वर खाली आहे बघा. नुसतंच वर खाली आहे. वर खाली वर खाली वर खाली. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर मार्केटनी हे पैसे लोकांना दिलेलेच आहे. आज भले 23,000 इंडेक्स असून दे, 22,500 येऊन दे, 22 येऊन दे, पुढच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये तो 35,000 40,000 निफ्टी जाणारच आहे. जे पेशन्स ठेवणार ते पैसे कमवणार आहे. ते पेशन्स नाही ठेवणार ते बिचारे कुठे लॉस मध्ये निघणार. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर इथं पेशन्स ठेवणं खूप महत्वाच्या गोष्टी आहे मित्रांनो. आणि लक्षात घ्या, मार्केटला जर वर जायचं असेल ना मित्रांनो, किती पण बॅड न्यूज येऊन द्या, मार्केट वर जाणार. मार्केटला खाली जायचं असेल ना, किती पण गुड न्यूज येऊन द्या, मार्केट खाली जाणार. ते मार्केटचं काम आहे. आपलं काम आहे मित्रांनो, चांगला स्टॉक होल्ड करायचा, पेशन्स ठेवून आराम करायचा. हे आपलं काम आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो की मार्केट खाली पडण्याचे कारण वगैरे सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि आपण स्वतः काय केलं पाहिजे, अशा डाऊनफॉलमध्ये मित्रांनो आपण स्वतः काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण A to Z जाणून घेतल्या आहेत. मित्रांनो, आम्ही स्वतः मित्रांनो स्टॉक मार्केटचे क्लासेस देत असतो, स्टॉक मार्केटबद्दल माहिती देत असतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जिथं कुठं तुमचे पेशन्स तुटत असतील मित्रांनो, तर तुम्हाला आम्ही धीर द्यायचं काम करत असतो मित्रांनो. आज शेअर मार्केटचे क्लासेस सगळं लोक भरपूर जण घेत असतात. नुसतंच आम्ही नाही तर भरपूर लोक घेत असतात, पण लोकांना ते धीर द्यायचं काम करत नाही मित्रांनो. ते काम आम्ही करत असतो मित्रांनो. धीर द्यायचं काम आम्ही करत असतो. कारण की मित्रांनो, मी सर्व गोष्टी बघितल्या आहेत. 2008चं पण करेक्शन बघितलेलं आहे, 2020चं करेक्शन बघितलेलं आहे, 2006ला पण मित्रांनो करेक्शन होतं स्टॉक मार्केटमध्ये. सर्व गोष्टी बघितल्या आहेत मित्रांनो. आंधी येऊन दे, तुफान येऊन दे मित्रांनो, मी दटून राहिलो तेव्हा. 2006च्या करेक्शनमध्ये पण मी दटून राहिलो, 2008च्या करेक्शनला पण दटून राहिलो आणि 2020च्या पण करेक्शनला मी दटून राहिलो म्हणजे नक्की काय मित्रांनो, जे मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते मित्रांनो पैसे, ते मी एकही रुपया काढला नाही. मी घाबरलो नाही मित्रांनो, मी पॅनिक नाही झालो मित्रांनो की बाबा मार्केट पडते, चला आपले पोर्टफोलिओ विकून टाकू, आता अजून पडणार की काय. या सर्व गोष्टी मी नाही केल्या मित्रांनो. म्हणून आज इथपर्यंत मी पोचू शकलो आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, माझं एकच स्वप्न आहे आणि एकच ध्यास आहे. जसं शेअर मार्केटमध्ये मी आर्थिक प्रगती केली आहे, तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना पण मला ह्या स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे. आणि नुसतं स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे तर आईपासून पुण्याच्या पूर्ण स्टॉक मार्केट तुम्हाला शिकवायचं आहे. आणि शिकवून मित्रांनो, माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची आहे मित्रांनो. तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये आर्थिक प्रगती, आर्थिक ग्रोथ झाली पाहिजे, तुमच्या फॅमिलीची पण आर्थिक ग्रोथ झाली पाहिजे, तर जे खाली तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्सवरती मी कॉल करायचा आहे मित्रांनो. आणि आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजेच आपला स्टॉक मार्केटचा कोर्स हा जॉईन करायचा आहे मित्रांनो. स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये मी कशा प्रकारे आर्थिक प्रगती केली, काय पॅटर्न्स वापरले, काय फंडामेंटल मी शेअर मार्केटमध्ये बघितले, स्टॉक बाय करण्यासाठी काय टेक्निकल मी यूज केलं, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्या शेअर मार्केटच्या कोर्समध्ये म्हणजे सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये आहे. तो नक्कीच तुम्ही बाय करा मित्रांनो. आणि खाली जे तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्सवरती कॉल करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.